नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। तर आज मी बनवणार आहे नवरात्री उपवासासाठी मस्त टम्म फुगलेली भगरीची भाकरी किंवा याला वरईची भाकरी असेही म्हणतात। सोबतच मी भेंडीची भाजी करणार आहे आणि मस्त झणझणीत उकडलेलं मिरचू। तुम्ही अशा पद्धतीने कधी मिरचू केला नसेल तर एकदा करून बघा, खूप मस्त लागते आणि त्यातल्या त्यात भाकरी सोबत खायला तर खूपच मस्त लागते। आता इथे मी भेंडी कट करून घेतलेली आहे, सोबतच हिरवी मिरचीही कट करून घेतली आहे। आता एका कढईमध्ये आपल्याला चमचाभर तेल टाकून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे। जिरे व्यवस्थित तडतडले की मग त्यामध्ये कट करून घेतलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची। हिरवी मिरची ही तेलामध्ये थोडीफार परतली गेली की त्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेते। हे शेंगदाणे मी भाजून त्याचे साल काढून घेतलेले होते। तुम्ही वाटल्यास इथे कच्चे शेंगदाणे ही तेलामध्ये टाकून इथे परतून घेऊ शकता। आता इथे थोडंफार आपले शेंगदाणे परतले गेले की मग कट करून घेतलेली भेंडी टाकून घ्यायची आणि हे आपल्याला तेलामध्ये 2 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचे, जेणेकरून भेंडीला सगळीकडून तेल व्यवस्थित लागलं जाईल आणि भेंडी चिकट नाही होणार। आणि 2 मिनिटं तेलात व्यवस्थित भेंडी परतली गेली की मग त्याला 2-3 मिनिटं हात नाही लावायचा, असाच सोडून द्यायचा। आणि जर तुम्ही कंटिन्यू भेंडी हलवत राहिलात तर मग भेंडी चिकट होते, त्यामुळे भेंडीला सतत हलवायचं नाही। सुरुवातीला 2 मिनिटं व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचे आणि नंतर 2-3 मिनिटांसाठी लो फ्लेमवरती अशीच सोडून द्यायचे आणि 2-3 मिनिटांनंतर आणखीन थोडीशी मिक्स करून घ्यायचे, म्हणजेच खालीवरी करून घ्यायचे। आणि मग तुम्ही बघू शकता इथे 5-6 मिनिटांनंतर आपली भेंडी किती मऊसूत अशी शिजली गेलेली आहे, तेलामध्येच पाणी न टाकता किंवा झाकण न लावता। आणि नंतर आपण यावरती शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहोत। शेंगदाण्याचं कूट टाकणं अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा नाही टाकलात तरी चालेल। आणि नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि हे व्यवस्थित सगळ्या भेंडीमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि 2 मिनिटं अशीच आपल्याला गॅस लो फ्लेमवरती ठेवायची आणि ही व्यवस्थित भेंडी परतवून घ्यायची। आता इथे मी गॅस बंद करून देते। आता आपण पुढची तयारी म्हणजेच उकडलेलं मिरचू तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे 8-9 अशा पद्धतीने हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत उभ्या आकारामध्ये। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याचे 4ही भाग करू शकतात। आता इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे, तोपर्यंत मी इकडे मिक्सरला शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलेलं आहे, म्हणजे शेंगदाणे चांगले खरपूस भाजून ते मिक्सरला थोडेसे जाडसर वाटून घेतलेले आहेत। आता कढई ही आपली व्यवस्थित अशी गरम झालेली आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचे आणि कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या। आता ह्या हिरव्या मिरच्या आपल्याला तेलामध्ये चांगल्या 4-5 मिनिटं लो फ्लेमवरती परतवून घ्यायच्या, जोपर्यंत हिरव्या मिरचीवरचं साल थोडंसं भाजल्यासारखं वाटत नाही तोपर्यंत। आता ह्या मिरच्या आपल्या तेलामध्ये व्यवस्थित अशा परतवून झालेल्या आहेत। यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया। शेंगदाण्याचं कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ शकता। हे कूट आहे ना, जे मिरच्यामध्ये शिजलं जातं ते खूप मस्त लागतं, त्यामुळे मी थोडंसं जास्त प्रमाणातच टाकून घेते। आता इथेच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि नंतर आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचे आणि ह्या मिरच्या आपल्याला चांगल्या यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीचं मिरचू आमच्या इकडे गावामध्ये जेव्हा दसरा असतो ना तेव्हा धपाट्यासोबत केले जातात। आता हे आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिटं चांगल्या मिरच्या शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आता हे मी एका साईडला म्हणजे दुसऱ्या गॅसवरती ही कढई ठेवून देते आणि अलीकडच्या गॅसवर आपण भाकरीसाठी तवा गरम करायला ठेवून देऊया। आता इकडे आपण भाकरीचं पीठ मळून घेऊया। त्यासाठी मी इथे कडकडीत असं पाणी गरम करून घेतलेलं आहे। आता ताटामध्ये तुम्हाला लागेल एवढं भगरीचं पीठ किंवा वरईचं पीठ काढून घ्यायचे। इथे मी 3च भाकरी करणार होते, त्यामुळे मी मोजून पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला जर यापेक्षा जास्त भाकरी करायच्या असतील तर जास्त पीठ एकदाच तिंबून नाही ठेवायचं, नाहीतर मग ते थोडंसं लूज पडतं आणि व्यवस्थित थापली जात नाही। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ तिंबून घ्यायचे। हे पीठ मी ऑनलाईन म्हणजे समर्थ फूड्स यांच्याकडून मागवलेलं आहे। त्यांच्याकडे सगळेच उपवासाचे प्रीमिक्स भेटतात आणि ते खूपच चांगल्या दर्जाचे आहेत आणि जेव्हा आपल्याला पाहिजे असतील तेव्हा ते ताजे ताजे करून देतात। त्यामुळे तुम्हाला कोणाला पाहिजे असतील तर तुम्ही त्यांना नक्की संपर्क करा। मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, जाऊन नक्की चेक करा। आता इथे मी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर आपल्याला थंड पाण्याचा हात घेऊन हे पीठ आपल्याला चांगला हाताचा जोर देऊन मळून घ्यायचे। जेवढं जास्त पीठ मळलं जाईल तेवढीच भाकरी मस्त अशी मऊसूत होती। आता इथे मी पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे आणि याचा थोडासा उंडा काढून घेते, म्हणजे तुम्हाला जेवढी भाकरी म्हणजे लहान मोठी केवढी करायची आहे त्यानुसार तुम्ही लहान मोठा उंडा घेऊ शकता भाकरीसाठी। खाली ताटामध्ये राहिलेलं पीठ साईडला करून घेऊया आणि ओला हात म्हणजेच पाण्याचा हात घ्यायचे आणि उंड्याला एकसारखे असे काटं करून घ्यायचे, जेणेकरून आपले काठ चिरणार नाहीत।
नेहमीच्या भाकरीसारखंच आपल्याला हे थापून घ्यायचे. थोडंसं खाली पीठ टाकून घ्यायचे आणि नंतर थोडासा पिठाचा हात घ्यायचे वरून, जेणेकरून थापताना हाताला ही भाकरी चिटकणार नाही आणि हे व्यवस्थित आपल्याला एकसारखी अशी थापून घ्यायचे. सुरुवातीला एका हाताने थापून घ्यायचे आणि दुसऱ्या हाताने काटं एकसारखे करत जायचे, जेणेकरून आपले काटं चिरणार नाहीत. आणि एकदा थोडीशी मोठी झाली की मग दोन्ही हाताने आपल्याला हे थापून घ्यायचे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपली भाकरी किती मस्त पातळ अशी झालेली आहे. भाकरी उचलताना एक हात खाली घालून व्यवस्थित अलगद आपल्याला भाकरी उलटी करून घ्यायची दोन्ही हातावरती आणि अशा पद्धतीने तव्यावरती सोडून घ्यायचे आणि पीठ लावलेली साईड वरच्या साईडलाच येईल अशा पद्धतीने आपल्याला भाकरी तव्यावरती टाकून घ्यायचे. तुम्ही जर नवीन भाकरी करणारे असाल तर मग तव्यावर भाकरी टाकताना जोरात टाकायची नाही, हळूच टाकायचे. आणि जर तुम्ही जोरात टाकली तर मग भाकरीला फुगे येतात आणि ते पाणी लावताना भाकरी फुटते, त्यामुळे व्यवस्थित अशी फुगली जात नाही. आता इथे मी भाकरीला व्यवस्थित असं सगळीकडून पाणी लावून घेतलेलं होतं आणि नंतर उलटून हे खालच्या साईडने आपल्याला भाकरी व्यवस्थित अशी एकसारखी भाजून घ्यायची. खालच्या साईडने ही भाकरी व्यवस्थित भाजली गेली की मग तिला पलटून व्यवस्थित वरच्या साईडने ही अशा पद्धतीने कपड्याच्या किंवा हाताच्या दाबाने भाकरी फुगवून घ्यायची आणि जिथे कुठे थोडीशी कच्ची वाटते तिथे अशा पद्धतीने थोडासा दाब देऊन भाकरी व्यवस्थित एकसारखी सगळीकडून भाजून घ्यायची. आणि मग तयार आहे आपली भाकरी. आणि तुम्ही बघू शकता भाकरी किती मस्त झालेली होती आणि इकडे आपले मिरचूही तयार झालेला आहे. आता अशाच पद्धतीने मी सगळ्या भाकरी करून घेते आणि मग तयार आहे आजची आपली मस्त उपवासाची भाकरी भाजी. आणि तुम्हाला मी दाखवते भाकरी मोडून की आपली भाकरी किती मस्त खालून वरून एकसारखी अशी झालेली आहे पातळ. तर मग तुम्हाला कशी वाटली माझी आजची उपवासाची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.